जय राम हरे हरे जय जय राम जय 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 राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम हरे 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 जय जय राम जय 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 राम सुंदर ते ध्यान भोभे ठेव सुंदर ते ध्यान भोभे ठेव सुंदर ते ध्यान सुंदर सुंदरते ध्यान देवे सुंदरते ध्यान कटावरी ठेवलिया कटावरी ठेवलिया ठेवलिया तुळसे हार गळा आज देता हार गळा आज देता आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे धान 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 तुळसे हार गळा हात घेता हार गळा
म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख
रूप पाहता लोचने शुभ झाले तो हा सर्वा तो हा माधव जन्मालो त्याचे संभाळले संते भय निरसरे
खंते भय निरसने खंते भय निरसने तुम्ही सांभाळले खंती भय निरासले खंती भय निरासले खंती भय निरासले तुका म्हणे काळ आता करुणा शक्य बळ आता करुण शक्य बळ आता करुणा शक्य बळ तुका म्हणे काळ आता करुण आता करुणा शके बळ आता करुणा शके तुका म्हणे काळ आता करुण शक्य बळ आता करुण शक्य बळ आता करुण शक्य तुका म्हणे काळ आता करुणा शके बळ आता करुणा शके बळ आता करुणा शके बळ सांभाळिले तुम्ही सांभाळले सांभाळिले तुम्ही सांभाळले भय निरासले खंती भय निरासले खंती भय निरासले आलो त्यांचे जन्मालो त्यांचे जन्मालो त्यांचे जन्मालो त्यांचे जन्मालो जन्मालो
बाबा
हरी जन्म आलो आजी त्याचे भय जन्म आलो त्याचे आजी भल झाले साजे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू पांडुरंगाकरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ध्यानं मूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षं मूलं गुरुकृपा अखण्डं मण्डलाकारं व्याप्तं येनं चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम नमो विशदबोधविदग्ध
विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला नमो जगदखिल पालना मंगळमणिनिधाना सज्जनवनचंदना आराध्यलिंग नमो चतुर्चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्रा मन्मथ नमो सुभाव भजन भाजना भवे बकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री सद्गुरुराया नमो विश्वविकासित मुद्रा जया सोडवी तुझी योगनिद्रा तया नमोजी गणेंद्र श्री गुरुराया आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळ 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 पवन धारो चरचरी ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तो कलाकुसरी काहीच नेणो मी तो कलाकुसरी काहीच नेणो परिवचनो वचने बोलतो अति भाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची पुरवावी आस तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल. हरिनाथ भगवान की अवनी ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जन्मा आलो त्याचे आजी फल झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुका म्हणे काढ आता करुण शके बळ
तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरू जगन्मान्य तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांना परमार्थामध्ये संतांच्या कृपेने आलेली यथार्थ अनुभूती आणि संतांच्या कृपेने त्यांना अनुभवाला आलेली कृतकृत्यता याचा 4 चरणामध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रकारे तुकाराम महाराजांनी सांगितलेला हा अभंग आहे. आणि त्या अभंगाला मांडण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत, कारण तुकोबारायांचे शब्द आहेत. अणु रेणू या तुकडा आणि तुका आकाशा एवढा. तुकोबारायांची जर व्याप्ती पाहिली तर तुकोबारायांच्या व्याप्तीमध्ये आपल्याला कळतं की तुकोबारायांची उंची तुकोबारायांच्या शिष्यांनी सांगितलेली आहे. कोणी? रामेश्वर भट्टांनी. कारण तुकोबारायांची तुलना ज्यावेळेस त्यांनी केली स्वतःच्या विवेकाने, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा. रामेश्वर भट्ट महाराज म्हणतात की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणो रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. हा तुकोबारायांचा आलेला अनुभव आहे, म्हणजे रामेश्वर भट्टांचा आलेला अनुभव आहे तुकाराम महाराजांच्या कृपेने. मग तसा आज इथं आम्ही ह्या ठिकाणी उभा आहोत. आमच्या मागे फार मोठी उत्कृष्ट अशी व्यापक अशी परंपरा आहे आणि त्या परंपरेचंच फल आहे त्या निरपेक्ष कार्य करणाऱ्या संतांचं हे आमच्यावर असलेलं जे कृपा आहे त्या कृपेचंच फल आहे की आज ह्या ठिकाणी अत्यंत सामान्यातला सामान्य साधक म्हणून आज ह्या पवित्र अशा व्यासपीठावर उभा राहून मी कीर्तन करतो आहे. मला अजूनही असं विश्वास नाही की आपण या व्यासपीठावर राहून मुखातून शब्द बोलू शकतो, परंतु तुम्ही सांभाळलेले संती आणि भय निरसले खंती. तर आज अंगारकी संकष्टीचा सोहळा आहे आणि दरवर्षीप्रमाणे या पवित्र घाटकोपर नगरीमध्ये ह्या कीर्तनाचा हा वारसा जो आहे तो निरपेक्ष रीतीने चालू आहे. आणि त्या कीर्तनाच्या रूपाने एक सेवा माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहता एक केवळ माझ्याकडे दुसरं असं काहीच नाही, पण परंपरेचा व्यापक असा बोध आहे आणि त्या बोधाच्याच सामर्थ्याने मी या ठिकाणी बसून एक खेडीमेडीच्या रूपानं एक मालाच आलेला अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार. कारण आमचे वैराग्याचे महामेरू आमचे श्रीपाद बाबा, आम्ही तुकोबारांना पाहिलं नाही आणि श्रीपाद बाबांना सुद्धा आम्हाला पाहायलाचा योग आलेला नाही, परंतु श्रीपाद बाबांच्या संगतीमध्ये जे महात्मे घडले त्या महात्म्यांच्या पायाजवळ बसल्यानंतर आम्हाला कळलं की श्रीपाद बाबा असतील कसे, रामदास बाबा असतील कसे. कारण हा बोध जर पाहिला तर असं महाराष्ट्रामध्ये एकही गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये श्रीपाद बाबा आणि श्रीपाद बाबांचे खंदे मावळे पोचले नाहीत. कारण संतांना हा कळवळा आहे की त्यांना सामान्य जीवांची अधोगती दिसते आहे. काय सामान्य जीव म्हणजे काय? तर जन्म ज्याचा झाला आहे तो जीव आहे, ज्याच्या मागे जन्म आणि मरणाची परंपरा लागलेली आहे, ज्याच्या मागे जन्म मृत्यू जरा व्याधीचा दोष लागलेला आहे तो जीव आहे. आणि जीवाची जर व्याप्ती पाहिली तर जीवाची व्याप्तीसुद्धा भगवंतांनी सांगितली आहे की जेवढा आकाश आहे तेवढा जीव आहे. जीव हा संकुचित भावाने जीव झालेला आहे. वास्तविक पाहता जर पाहिलं तर तो ब्रह्म आहे, जीवामध्ये ब्रह्मत्व नांदते. पण जीव शिव एक हरि आत्मा जीव सम, एक हरि आत्मा जीव सेवा, हरि आत्मा जीव सम. वाया तू दुर्गा तुझ्या घाटी, वाया तू दुर्गा तुझ्या घाटी. एक हरि आत्मा जीव शिव सम, एक हरि आत्मा जीव शिव सम. हरि आत्मा जीव शिव सम, एक हरि आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गा धानी मान, वाया तू दुर्गा धानी मान, वाया तू दुर्गा धानी मान.
गुरुवरायांनी खूप उत्कृष्ट प्रकारे हरिपाठामध्ये सर्व वेदांत सांगितलेला आहे आणि त्या वेदांचं जे सार आहे आणि त्या वेदांचा जो अर्थ आहे तो कोणाला कळेल तर राजहंसाचे जे पिलं आहेत त्यांनाच कळेल. पै निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहाती ब्रह्माच्या एकाहरी तयासीच फावे उपनिषदार्थ नगरी आणि आहाती ब्रह्माच्या एकाहारी म्हणजे ब्रह्मदेवाच्या बाजूला बसून ब्रह्मदेवाच्या संगतीमध्ये म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाला जो अनुभव आला या अध्यात्मज्ञानाचा या व्यापक असलेला ब्रह्मतत्वाचा जो अनुभव ब्रह्मदेवाला ज्या तत्वाच्या द्वारे आला ते तत्व एक तत्व नाम आणि दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझे ते तत्व आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय भगवंताचा आमचा संबंध जोडल्याच जात नाही. आणि कीर्तन तरी काय हो कीर्तन म्हणजे आपल्या भक्तीला चालना देण्याकरता एक निरोप आहे. आमचे ब्रह्ममूर्ती आनंदभूषण चकवे बाबा सांगतात की बाबा साधकांनी आणि कीर्तन प्रवचनाचा काय उद्देश आहे तर आपल्याला जे नाम प्राप्त झालं आपल्याला जी साधना प्राप्त झालेली आहे त्या साधनेला चालना मिळण्याकरता किंवा त्या साधनेचा सूक्ष्म भाव साधकापर्यंत पोचण्याकरता त्याला चिंतन करणं गरजेचं आहे. आणि चिंतन केव्हा करतो तो आता आमच्या गुरुवरांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं की तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवसापासून मी जगाला विसरलेलो आहे. मला काही समोर जो कोणी माझ्याशी बोलतो मला काही आठवत नाही. मला फक्त तो दिवस आठवतो आणि तो दिवस आज येऊन ठेपला येतं. परंतु भीती अंतःकरणामध्ये कोणतीच नाही कारण माहिती आहे तुम्ही सांभाळिले संती आणि भय निरसले खंती काहीही शिल्लक राहिलेलं नाही. हा जो देह शिल्लक राहिलेला तो फक्त प्रारब्धापुरता उरला. ज्या दिवशी अनुग्रह झाला या महान परंपरेचा त्याच दिवशी आमच्याकडे कार्य आणि कारणाचा संपूर्ण नाश झाला आणि राहिलो तो केवळ उपकारापुरता. आणि ते उपकारातून कृतकृत्य होऊन त्या उपकाराची परतफेड करण्याकरता आम्हाला संतांच्या चरणांची सेवा करणं गरजेचे आहे. आणि संतांचं चरण जर पाहिलं तर केवळ हे चरण नाही तर आपण सुरुवातीलाच म्हणतो आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होई सकळ विद्येंचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे चरण म्हणजे श्रीगुरूंच्या हृदयामध्ये असलेला तो व्यापक ब्रह्मतत्वाचा अनुभव आणि त्या अनुभवापर्यंत पोहोचवणारे संत हे खरे संत आहे. आणि त्या संतांची भेट ज्यावेळेस आम्हाला होते त्याच दिवशी आमचा जन्म सार्थक होतो. एरवी आम्ही जगतो कोणासारखे सामान्य पशु आणि पक्ष्यामध्ये आमच्यामध्ये काहीही अंतर नाही. आमच्यामध्ये आणि पशुपक्ष्यांमध्ये भेद काय तर देवाने आम्हाला जी मन आणि बुद्धी दिलेली आहे ती मन बुद्धी या फक्त मनुष्य देहामध्ये म्हणून हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. कसा दुर्लभ आपण सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की या भारतामध्ये विशेष करून भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती आपण सामान्य पुण्य नाही घेऊन आलो कारण या भारतामध्ये इथं प्रत्यक्ष परमात्मा शरीर धारण करून येतो. कारण ही भरतभूमी आहे ही भगवंताची अवतारभूमी आहे आणि या अवतारभूमीमध्ये येऊन भगवंत धर्माचं कार्य करतात धर्माचं रक्षण करत असतात आणि अधर्माचं काय करत असतात नाश करत असतात. तर त्या धर्म अधर्मामध्ये धर्म कळेल केव्हा तर तो जर कळेल तर संतांच्या भेटीनंतर. संत भेटले की धर्म आणि अधर्माची आम्हाला व्याख्या कळते. मग धर्म काय तर स्वस्वरूपी राहणे हा खरा धर्म. मग खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पण. जोपर्यंत खरं प्रेम आम्हाला अनुभवायला मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला खरा धर्म कळणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला भारतामध्ये जन्माला यावं लागेल. परंतु हे जन्म येणं आमच्या हाती आहे का जन्माला येणं आमच्या हाती आहे नाही. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी आणि मनुष्य देह येऊनी केली हानी केली. रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी ह्याच गुणी जगी वाया गेला. बघा 3 गुणांनी आणि अष्टधा प्रकृतीपासून बनलेलं हे शरीर आहे. पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार आणि अशा अष्टधा प्रकृतीने हे शरीर तयार झालेलं आहे. आणि हे शरीर प्रकृतीचं आहे आणि या प्रकृतीच्या आतमध्ये नांदते ते परब्रह्म ते परमात्म तत्व. आणि त्या परमात्म तत्व असं आहे की व्यापक आहे परंतु ते परमात्म तत्व बघण्याकरता जी दृष्टी लागते त्या दृष्टीची प्राप्ती होणं हे जीवनामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे. आणि ते प्राप्त होण्याकरता आम्हाला संतांच्या पायाजवळ जावं लागेल आणि ते संतांचे पाय आम्हाला या महाराष्ट्र भूमीमध्ये सापडतात. कारण भारत ही देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथं आम्ही अत्यंत भाग्यवान आहोत की आम्ही जन्मा आलो आम्ही जन्मा आलो
जन्म आलो धन्यानी जन्म आलो धन्य मी जन्म आलो धन्यानी जन्म आलो बघा, विठोबाचा दास व्हायला सामान्य अधिकार नाही लागत. कारण विठोबा म्हटलं म्हणजे पांडुरंग परमात्मा, आणि तोही त्या विटेवरती उभा तो विठोबा नाही. तो विठोबा तर प्रतिकात्मक आहे. तो विठोबा तर नामदेवरायांनाही भेटलाय. परंतु नामदेवरायांना तो विठोबा केव्हा कळला? ज्यावेळेस विसोबा खेचारांकडे गेले, गुरूंकडे गेले. कारण गुरूंशिवाय विठोबाचं वास्तविक स्वरूप जे आहे ते कळणार नाही. बघायला गेलं तर विठोबा दिसेल आपल्याला सगुण साकार, परंतु वास्तविक त्याचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार. माऊली सुद्धा म्हणतात, निर्गुण निराकार नाही ज्या निर्गुण निराकार नाही जया आकार, आणि जेथुनी चर अचर हरिसी भजे, असा तो परमात्मा सर्वत्र व्यापक आहे. परंतु व्यापक असलेला परमात्मा आम्हाला का कळत नाही? कारण आम्हाला तो परमात्मा कळण्याची किंवा त्याच्यापर्यंत पोहोचण्याची बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे, पण त्या बुद्धीचं वैभव आम्हाला अजून प्राप्त झालेलं नाही. बुद्धीचं वैभव काय? परमात्मा आहे. मन आणि बुद्धी कशा करता दिली आहे? मन कशा करता दिलं आहे? बुद्धी कशा दिलेली आहे? मन आणि बुद्धी कोणाला दिलेली आहे? मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला. कारण मनुष्य देहाचे येणे सच्चित आनंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. कृपावलोकने दिदला म्हणजे खरी कृपा काय आहे? तर परमात्म्याची कृपा व्हायला पाहिजे आणि पाप पुण्य समान व्हायला पाहिजे. पाप पुण्य समान झालं की मग भारतामध्ये जन्म भेटतो, आणि भारतामध्ये जन्म भेटला आणि त्यातही अनंत पुण्याच्या राशी, तरीच अवधान होय हरिकथेसी, एरवी ऐकता येरासी लागे अनायासे अतिनिद्रा. म्हणजे जर पुण्य असलं तर हरिकथेला आवड गोडी निर्माण होते, आणि ती आवड गोडी असली तरच. जर आवडीने भावे हरिनाम गेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मला मी हाच अभंग मनामध्ये घडत होतो की आपल्याला कुठे बोलायचं आहे? घाटकोपरसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये, आणि तेही या पवित्र नारदांच्या गादीवरती. इथं ब्रह्ममूर्ती सद्गुरू श्रीपाद बाबा आणि चकवे बाबा, सर्व माझे गुरुवर्य यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे. आणि ती सेवा त्यांची वरवरची नाही आहे, ती सेवा त्यांची आतली आहे. ते सेवेमध्ये रंगलेले आहेत, ते सेवेमध्ये दंग झालेले आहेत. ते ज्यावेळेस सद्गुरूंचं स्तवन करतात त्यावेळेस त्या स्तवनामध्ये त्यांचं स्वतःचं मी पण ते हरवतात. ते त्या ठिकाणी स्वतः शिल्लक राहतच नाही, आणि मी तू पणाची झाली बोळवण, आणि एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. माझा अभंगाला अनुसरून राहील की सांगता येत नाही, कारण नवीन ड्रायव्हर जसा गाडी लेफ्ट राईट नेतो त्याला काही तसा अनुभव नसतो, तसा मलाही अनुभव नाही. परंतु संतांची एक कृपा आहे, आणि संतांच्या शब्दाला नकार द्यायचा नसतो. संतांनी सांगितलं बस तर बसायचं, उठ तर उठायचं. कारण आपण ज्या दिवशी संतांना शरण गेलो त्या दिवशी आपण आपलं राहिलो नाही. कारण संतांनी आपला चार्ज घेतला. जो साधूचा जीव अंकित झाला त्याचा भार असे निरंजनाला, आणि नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी श्री गुरुपादुकेला. श्री गुरूंनी फार कृपा केलेली आहे. गुरूंची कृपा शब्दांमध्ये सांगता येत नाही. केले उपकार सांगू मे काय, केले उपकार सांगू मे काय, बाप न करी ऐसे माय, बाप न करे ऐसी माया, देखिले पाय, धर्मे ज्यांचा देखिले भय दान गा, भय
कर सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या सापडले पाय, आणि दिले अक्षय अभय दानगा. अक्षय कधीही क्षय त्याचा होणार नाही. अभय भय राहिलंच नाही. मी माझा अनुभव, मला भय राहिलं नाही. मला काही भीती नाही. कारण माझा जरी पहिला अनुभव असला तरी हा अनुभव पूर्वजन्मीच्या सुकृताने आणि संतांच्या कृपेने मी या ठिकाणी घेतोय. आणि सर्वांनी अनुभव घ्यायचा. कारण या अनुभव या व्यासपीठावरती उभं राहिल्यानंतर कळतं कृपा काय असते. कृपा काय असते. मी चिंताच नाहीशी होते. कारण उजळलेले भाग्य आता अवघी चिंताच वारली, आणि संत दर्शने हा लाभ संत पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनाने काय होतं, जन्मोजन्मीचा जो दुरावा भगवंताचा आणि भक्ताचा झालेला आहे, तो भगवंताचा आणि भक्ताचा झालेला दुरावा ज्या ठिकाणी जुडतो, ज्या ठिकाणी तो भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला भाग गेला सीन गेला, संतांच्या दर्शनामध्ये हा एक मोठा लाभ आहे की जे पूर्वाश्रमी आपलं वैभव असतं, जे पूर्वाश्रमी आपलं जे भगवंताची व्याप्ती किती आहे, केवढी व्याप्ती भगवंताची. सूर्याची व्याप्ती किती आहे, सूर्याचा जो उजेड आहे, माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी सांगतात, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशासी त्रैलोक्य तोकडे, आणि शब्दाची व्याप्ती तेने पाळे अनुभवावी. सद्गुरूंच्या दर्शनाने आणि सद्गुरूंच्या कृपेने जो शब्द आम्हाला प्राप्त आहे, त्या शब्दाचंच हे वैभव आहे की एका क्षणामध्ये, एका अगदी म्हणजे त्याला काही वेळ लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारता नाही, आणि हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणजे ज्या करता आम्ही हा मनुष्य देह घेऊन आलेलो आहे, सच्चित आनंद पदवी म्हणजे काय घ्यायचं, आमचं जे स्वरूप आहे पुढचं, आम्ही तसे आहोत, परंतु आम्ही तसं स्वतःला समजत नाही. कारण मुळात काय आलेलं आहे, अविद्येचं आणि अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. आणि ते आवरण 184 मध्ये आहे. 184 योनीमध्ये प्रत्येक जीवावरती हे अज्ञान अविद्येचं आवरण आहे. काय आवरण आहे तर मी माझं याची अलगा झालेली आहे, विस्मरण झालेलं. मी कोण आहे आणि मी कोणाचा अंश आहे हे त्याला तो स्वतःला विसरलेला आहे. आणि त्या आवरणामुळे त्याला दुःख भोगावं लागतंय. दुःख सामान्य आहे का 184 मध्ये. विसरली तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या. 184 योनी किती आहेत आपल्याला सांगता येणार नाही, परंतु तुकोबारा सांगतात, जर भक्ती मनुष्य देहामध्ये येऊन केली नाही तर ते म्हणतात की भक्ती विण जिणे जळो लाजीरवाणे, संसार भोगणे दुःख मुळ. 30 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. बरोबर ना ते. 11 लक्ष योनी किड्या माझे घ्याव्या, आणि जलचरी भोगाव्या 10 लक्ष. 20 लक्ष योनी पशु माझे घ्याव्या, मानवा भीतरी 4 लक्ष. मानवा भीतरी 4 लक्ष म्हणजे मनुष्य देहामध्ये येऊनही त्या जन्मात भगवंताची प्राप्ती होईलच हे सांगता येत नाही. म्हणजे मनुष्य देहात येणं म्हणजे काय, 184चा प्रवास करून 184चा प्रवास करून ज्यावेळेस अकस्मात या मनुष्य देहामध्ये येतो
त्यावेळेस त्या मनुष्यदेहामध्ये येऊन जर केवळ भक्ती जर न करता जर या मृत्यूलोकातून आम्ही गेलो तर पुन्हा एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा, म्हणजे हा मनुष्यदेह असा आपल्याला प्राप्त झालेला आहे. याच्यासाठी आपण अनेक जन्म वाट पाहिलेली आहे. किती दुरून आलेलो आपण? तुकोबारा सांगतात, दुरून आलो गंगा येतवरी होते एकची कारण. काय कारण होतं? दुरोणी आलो मी का दुःख झाले दारुण. दुःख भोगायसाठी दुःख भोगणं शिल्लक होतं. तुकोबारा 12 अभंगामध्ये सांगतात सुरुवातीच्याच, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. दुःख भोगायचं शिल्लक आहे. संचित क्रियमान आणि प्रारब्ध हे कर्माचं गाठोडं आमच्या डोक्यावरती आहे आणि ते कर्माचं गाठोड्यातून मुक्त होण्याची केवळ एकमेव संधी आहे त्या मनुष्यदेहामध्ये. म्हणून मनुष्यदेह ऐसा निध साधाल ते साधेल सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. संतांनी प्रबोध केला, अनुग्रह केला. आमच्या मागे काय मोठं काय आमचं सामर्थ्य नाही आहे, पण आमची परंपरा अशी व्यापक आहे. अहो ब्रह्मदेवाला प्रश्न पडला. सनकादिक जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत त्यावेळेस ब्रह्मलोकामध्ये गेले आणि ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला, प्रभू आपण सृष्टीची उत्पत्ती करतात, सृष्टीचे सृजन उत्पत्ती करणारे आपल्याकडे खातं आहे आणि सृष्टीची केवळ उत्पत्ती केलेली आहे, परंतु त्या सृष्टीमध्ये उत्पन्न झालेला जो जीव आहे त्याची जर दुर्दशा पाहिली तर राहत नाही. कारण नसत्या गोष्टी करता, नसलेल्या जगताकरता तो खटपट करतो. या संसारामध्ये कोणतीही वस्तू अशाश्वत आहे, कोणतीच वस्तू नित्य नाही आहे. अशा अनित्य जगामध्ये अशा अनित्य वस्तूची प्राप्ती करतोय नित्य असलेला. त्या मनुष्यामध्ये असलेला ते नित्य तत्व आहे, परंतु त्या नित्य तत्वाचा, त्या आत्मतत्वाचा त्याला विसर पडलेला आहे, त्या ब्रह्मतत्वाचा त्याला विसर पडलेला आहे आणि तो भ्रमाने स्वतःला या संसारामध्ये मी येणारा जाणारा समजतोय आणि नश्वर गोष्टीच्या मागे धावतोय. मग अशा या जीवांची केवळ उत्पत्ती तुम्ही करता, परंतु यांच्या मुक्तीचा मार्ग काय? हे मुक्त कसे होतील? तर ब्रह्मदेवांना प्रश्न अत्यंत सखोल पडला. त्याने ब्रह्मा वेडावला. ब्रह्मदेव वेडे झाले, कळलं नाही त्यांना. बघा केवढं गुह्य तत्व आहे, केवढं सस्पेन्स आहे या प्रश्नामध्ये की ब्रह्मदेवासारखे जे व्यक्ती आहे ते सुद्धा स्वतःला ते उत्तर देण्याकरता असमर्थ ठरवते. मग ब्रह्मदेवाची जी अवस्था आहे ती अवस्था पाहून ब्रह्मदेवाने आतल्यात डोळे मिटले आणि सांगितलं की प्रभू, या जगताची उत्पत्ती करता करता माझी बुद्धी कर्मामध्ये गुंतल्यामुळे माझी बुद्धीचं सूक्ष्म तत्व मी हरवून बसलो आहे. माझ्या बुद्धीला बोधक तत्व कळत नाही. यांनी मला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही. मी तुम्हाला शरण आलो आहे, आणि शरणागताचे तुम्ही कोण आहेत? शरण आलेल्याचे तुम्ही कोण आहेत? शरणागत आहेत.
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. तसं भगवान ब्रह्मदेव म्हणतात, देवा मी तुम्हाला शरण आलो. जे कोणी तत्व या विश्वामध्ये आणि मी ज्या विश्वाची उत्पत्ती करतो त्या विश्वाची उत्पत्ती करणारा माझी ज्याने उत्पत्ती केली आहे त्याला मी शरण आलो आहे आणि त्याने मला या धर्मसंकटातून सोडवावं. कारण मी ब्रह्मदेव आहे आणि प्रश्न मला केलेला आहे, मी उत्तर देऊ शकत नाही. कारण कर्म करता करता माझी बुद्धी काय झालेली आहे, जड झाली आहे. आणि मग ब्रह्मा तुझ्या पोटीचे बाळ त्याची आजपूर्वी सकळ. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण आतून भगवंताला हाक देतो ना, तो भगवंत बाहेर नाही आहे, तो भगवंत बाहेर नाहीच आहे, तो आहे सर्व आतमध्येच आहे. मग त्या आतमध्ये असलेल्या भगवंताला आम्ही ज्यावेळेस आत शोधतो, त्याला ज्यावेळेस आतमध्ये आम्ही साथ देतो त्यावेळेस तो आम्हाला उत्तर देतो. मग ब्रह्मदेवाला ज्या पद्धतीने भगवंतांनी त्या ठिकाणी सूक्ष्म रूपामध्ये येऊन त्यांना सांगितलं, काय सांगितलं, तुम्ही कर्म करता करता तुमची बुद्धी जड झालेली आहे. आता त्या जड बुद्धीला जर सूक्ष्म करायचं असेल तर तुम्ही काय करा, तप करा. तप हे 2 शब्द सांगितले आहे का नाही. आणि तप करा म्हणजे मग काय करा, कशाचं तप करा, काहीतरी मंत्र वगैरे सांगावं लागेल की नाही. तर तो मंत्र भगवंतांनी सांगितला. आमची परंपरा आहे, चोका निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास तो सर्वांचा आदिगुरु आणि तयाचा ब्रह्मा अनुग्रहित किंवा हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. मग 4 शब्दामध्ये संपूर्ण भागवत सांगितलं ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवाच्या बुद्धीला तो बोध झाला आणि त्या बुद्धीचा बोध अनुभवातून ब्रह्मदेवाने सांगितलं की अरे बाबांनो, जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे त्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. अरे ते मन आणि बुद्धी, ज्या मन आणि बुद्धीद्वारे तो जीव बहिर्मुख झालेला आहे, त्याच मनबुद्धीचा उपयोग करून ते मन बुद्धी जर त्याने त्या तत्वाला अर्पण केली तर त्याचा या संपूर्ण दुःखाचा एका क्षणात नाश होणार आहे. मग ते तत्व ते मनबुद्धी भगवंताला अर्पण कशी करायची, तेच मोठी रीत आहे. आणि ते बुद्धी भगवंताला अर्पण करायची रीत स्वतः भगवंतांनीच ब्रह्मदेवाला बोधाच्या रूपाने दिली, म्हणजे बोध दिला. आणि ब्रह्मदेवाचा जो प्रश्न होता तो प्रश्न गेला आणि सनकादिकांना सुद्धा ब्रह्मदेवांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की बाबा ज्या दिवशी याची मन आणि बुद्धी स्वस्वरूपामध्ये विलीन होईल त्याच दिवशी त्याला मुक्तीचा मार्ग प्रशस्त होईल. म्हणजेच जोपर्यंत सद्गुरूंची भेट होत नाही तोपर्यंत त्याला तो मार्ग भेटत. मग सद्गुरू कसे ओळखायचे, सद्गुरूंपर्यंत कसं पोहोचायचं, तर सद्गुरूंपर्यंत आपल्याला पोचावं लागत नाही. ज्यावेळेस पुण्य अनुकूल होतं त्यावेळेस ते सद्गुरूच आपल्याला शोधत येतात. कसे शोधत येतात, आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. संत आपल्याला शोधत येतात. आणि संत केव्हा शोधत येतील आपल्याकडे, ज्यावेळेस आपली तेवढी आर्तता राहील. संतांना ज्यावेळेस आपण त्या आर्ततेने हाक देऊ त्यावेळेस संत दूर नाही आहेत, संत आतमध्येच आहेत. संत आतमध्येच आहेत पण ते तत्वरूपानं सगुण रूप धारण करून आपल्याकडे येतात. मग केव्हा कसे येतात, तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आणि गुरुरूपाने ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस ते आपल्याकडे पाहतात. जसा उत्तम प्रतीचा जर डॉक्टर असला, वैद्य असला आणि त्याच्याकडे जर एखादा पेशंट गेला तर त्या पेशंटच्या शरीरावरती जे लक्षणं आहेत ते लक्षणं पाहूनच डॉक्टर त्याला काय करतो, औषध देतो. त्याप्रमाणे समोर आलेला जो जीव आहे त्या जीवाला कोणत्या दोषाने हा दोषी आहे, काय दोष आहे याचा, म्हणजे याच्या गुणामध्ये कोणत्या प्रकारचा दोष आहे, तर ते गुण अगुण पाहून सद्गुरू त्याला औषध देतात. आणि औषध काय, भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम प्राप्त करण्याकरता हा मनुष्यदेह आहे. मनुष्यदेहामध्येच ते आपल्याला ज्ञान
प्राप्त होऊ शकतं. एरवी सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत म्हणतात मी आहे, परंतु तरीही कसं आहे, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी जी बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तू का मी. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी म्हणजे परमात्माच आहे, पण तो परमात्माकडून घ्यायला, परमात्मा समजून घ्यायला ज्या ज्ञानाची गरज आहे ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संतांची सेवा केल्याशिवाय ते ज्ञान आम्हाला प्राप्त होणार नाही. मग ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची व्याख्या काय आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव बोलीजे ज्ञान. स्वतःला पाहणं. मग स्वतःला आम्ही पाहतो का नाही, आम्ही पाहतो, दररोज आम्ही पाहतो, परंतु हे जे रूप आम्ही आरशामध्ये पाहतो ते आमचं रूप आहे का, ते आम्ही आहोत का, ते आम्ही नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले, बाप रखुमा देवीवरू मज ऐसे केले. त्या भगवंताने मला असं केलं आहे की मी ज्यावेळेस दर्पणामध्ये पाहतो त्यावेळेस जो दिसणार आहे तो मी नाही, आणि जो दिसतो तो मी पाहू शकत, या दृष्टीने तो मी पाहू शकत. दर्पणेची दुसरे भासे परिते आसे एकची, परिते आसे परिते आसे एकची. दर्पणेची दुसरे भासे कल्पने दर्पणी की दुसरे भासे, दर्पणी दुसरे भासे परी असे ते एकटेची. म्हणजे दर्पणामध्ये आपण जे पाहतो ते आपल्याला जरी आपण स्वतः आहोत असं वाटत असलं तरी ज्ञानाच्या भूमी दृष्टीनं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला कळते की मी जो आहे ह्यामध्ये तो मी दिसत. मग तो अदृश्य असलेला जे तत्व आहे ते तत्व आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला एकच करावं लागेल. काय करावं लागेल तर संतांचा आपल्याला संत दर्शनाचा आपल्याला ध्यास घ्यावा लागेल. आणि तो संत दर्शनाचा ध्यास सहज प्राप्त होत नाही, तो सहज प्राप्त होत नाही. जन्मोजन्मीचं जर पुण्य तिडतिड साच पडे तरीच हे बहुत जन्मा जोडे. मग तिडे पुण्य साच पडे. तिडतिड पुण्य जर असला, तिडतिड पुण्य म्हणजे कसं तर अनंत जन्मामध्ये आपण जे पुण्य करतो त्या पुण्यामध्ये निरपेक्ष पुण्य, परमात्मा व्यतिरिक्त इतर कशाचीच अपेक्षा नाही. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की तैसे ईश्वरा वाचुनी काही, जे आणिक लाणी नाही ती एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. म्हणजे त्या ज्या बुद्धीमध्ये भगवंताच्या भेटीचा जो ध्यास आहे त्या भेटीशिवाय दुसरं त्याला कशाची इच्छा नाही, ती एकच बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीला बोध द्यायला सद्गुरू येतात. आणि सद्गुरू ज्यावेळेस जीवनामध्ये येतात त्यावेळेस अंतर्बाह्य बदल होतो. काय बदल होतो, कारण सद्गुरू जे औषध देतात ते आतलं आहे. त्या औषधाला म्हणतात भगवंताचं नाम. आणि ते नाम 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी सांगितलं की ते काय आहे, भगवंताचं नाम आहे. आणि ते वेदांचा सार आहे. ते वेदांचं सार असलेलं जर नाम जर जीवाने प्राप्त केलं सद्गुरूंच्या जवळून तर त्याला त्याचं स्वरूप कळतं. कारण तो स्वरूपाने कसा आहे, अक्षय आहे, अविनाशी आहे. पण हे जे अविनाशी अक्षय असलेलं स्वरूप आहे त्याला जोपर्यंत या द्वैताची झाडेनी होणार नाही, त्याचं द्वैत जोपर्यंत संपणार नाही, मी तूपणाची जोपर्यंत त्याची बोळवण होणार नाही तोपर्यंत त्याला जे ध्यान आहे त्याचं ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि सहस्त्रडी उगवला सूर्य जैसा असं जे त्याचं स्वरूप आहे ते त्याला मी तूपणाची म्हणजे त्याला त्याची द्वैताची त्याला पूर्ण त्याचं अस्तित्व संपायला पाहिजे. आणि त्यावेळेस त्याला जे दर्शन होतं ते दर्शन काय, अदृश्य दर्शन आहे. संतांच्या कृपेने जे दर्शन प्राप्त होते कसे आहे, परमात्म्याचं अदृश्य दर्शन आहे. म्हणजे परमात्मा वास्तविक पाहता असताना निर्गुण निराकार आहे, त्याला आकार नाही आहे. आणि ते आकार नसलेलं स्वरूप बघायला त्याला दृष्टी लागते आणि ती दृष्टी संत देतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अढळ आणि तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोजवळ. म्हणजे बाप रखमा देवीवरून विठ्ठल दिनांचा दयाळ. बघा मला मार्ग दाखवणारे माझ्या समोरच उभे आहेत आणि मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते
तेणेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अभंग तुकोबारायांचा आहे आणि त्या अभंगाला शब्दात मांडायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे नाही असंही म्हणणार नाही मी, परंतु तेवढी साधना असावी लागते, तेवढं तपाचं बळ असावं लागते आणि ते बळ माझ्याकडे एरवी तरी नाही. कारण तप केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही. आणि नाही तप केलेलं नाही का, तप केलेलं आहे म्हणून हे भगवंताचं नाम आपल्याला भेटलेलं. या अनादि अनंत परंपरेचा जो बोध आहे तो सामान्यांना भेटत नाही. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळात जाणे. सर्वत्र दुर्लभ आहे, सर्वत्र आहे, परंतु भेटत का नाही? कारण ते कसं आहे, दुर्लभ आहे आणि त्याच्यापर्यंत पोचण्याकरता तेवढं ध्यासही, तेवढं अंतःकरणामध्ये तेवढी तीव्र जिज्ञासा, इच्छा पाहिजे. तर तुकोबारांचं पहिलं अभंग आहे, त्याच्यातलं पहिलं चरण आहे, माफ करा. जन्म आलो त्याचे आजी फल झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती. मग जन्माला आलो त्याचे फळ काय झालं, तर तुम्ही सांभाळले संती. कुठे सांभाळलं, तर जे मी स्वतःला समजत होतो, मी कोण आहे. माऊली म्हणतात की 3.5 हाताचं शरीर म्हणजे आपण आहोत का, 3.5 हाताचं शरीर म्हणजे आपण आहोत का. या 3.5 हाताच्या शरीरामध्ये येऊनच आपण संसार जर केला आणि तसंच जर आपण गेलो तर ते म्हणतात की काय, त्या जीवाला ते काय म्हणतात, थोडे श्वान सुखारे बापू, श्वान सुखारे बापू, श्वान सुखारे नाही तरी थोडे श्वान सुखारे बापू, श्वान सुखारे बापू, श्वान सुखारे नाही तरी थोडी श्वान सुकरी बापुडी. म्हणजेच जर भक्ती जर आपण केली नाही तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काहीही फरक नाही. मग भक्ती करायलाच पाहिजे, कारण भावी विण भक्ती आणि भक्ती विण मुक्ती, बडे विण शक्ती बोलू नये. मग भक्ती जर केली तर नाथ महाराज म्हणतात भक्तीपाशी नित्य तृप्ती, भक्तीपाशी नित्य मुक्ती आणि भक्तीपाशीच भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने. ही जी माया आहे परमात्म्याची, ही माया त्रिगुणात्मक आहे. भगवंत म्हणतात सामान्य माया म्हणजे सामान्य नाही, ती साक्षात भगवती आहे, जगदंबा आहे आणि ती परमात्म्याची आहे. भगवंत म्हणतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही माया तरुण जाणं अत्यंत कठीण आहे, परंतु ही माया जर माय झाली तर ही आपला त्या बापाच्या मांडीवर बसायला सहज बसवते. त्या मायेला शरण जायला पाहिजे, कारण त्या मायाला माया म्हणून चिडवायचं नाही. अहो त्या मायानं परमात्म्याला झाकलंय म्हणून त्याची किंमत आहे आज. परमात्मा असा जर सहज सूर्यासारखं, आनंद लहरीमध्येच आहे मला वाटते की नाथ महाराज म्हणतात की सूर्यासारखा जर भगवंत दररोज जसा सहज प्रगट असता तर सूर्याला जसं आपण केवळ साक्ष आहे व आहे, फार फार दुर्मिळ असतील की ते सूर्याला अर्घ्य देत असतील, सकाळी सूर्याचा नमस्कार घेत असतील, कारण तो आहे म्हणून तर आपलं हे सर्व हे पिंड ब्रह्मांडाची जी क्रिया आहे ती सुरळीत चालते त्याच्या सूर्यामुळे. मग त्या सूर्याला नमस्कार करणारे फार विरळे आहेत, पण तो सूर्य दररोज उगवतो म्हणून त्याच्याकडे काही कोणी त्याला नमस्कार, त्याला श्रद्धेच्या भूमिकेने कोणी पाहत नाही. मग त्या सूर्यासारखा जर भगवंत असता तर भगवंताकडेही आपण काय केलं असतं, डोळे झाक केली असती. परंतु त्या मायेनं फार थोर उपकार केला की त्या मायेने त्या ब्रह्माला लपवलं. कुठे लपवलं, त्या ब्रह्माला माया लपवू शकते का? ब्रह्माची माया आहे का मायेचं ब्रह्म आहे? ब्रह्माची माया आहे नाही का, आणि ती माया भगवंताचीच आहे. परंतु ते जसं बाप काय करतो की कुठेतरी आपल्या लहान लेकराला घेऊन गेलं तर त्या लहान लेकराचं आपल्यावर किती प्रेम आहे हे ओळखण्याकरता थोडंसं कडेला जाऊन थोडं लपतो आणि मग ते मूल ज्यावेळेस खेळतं रमतं तोपर्यंत त्याला काही बापाची आठवण येत नाही. आणि नंतर ज्यावेळेस त्याला खेळणं पडणं त्याचं झाल्यानंतर तो ज्यावेळेस शोधतो वडिलांना, त्यावेळेस तो वडिलांना शोधतो इकडे तिकडे आणि मग ते वडील त्याची गंमत पाहतात, कसा रडतो तो माझ्याशिवाय. तसं ब्रह्म तर गुप्त है, प्रगट कभी ना मेहंदी के पानों में लाली है वो भी अपने आप छुपा है. बघा झाडाचे पानं हिरव्यात मेहंदीचे, परंतु त्यामध्ये लाली आहे, लाली. परंतु दिसताना आम्हाला ती लाली दिसत नाही, आम्हाला काय दिसतं, हिरवं दिसतं, पण ते लाली आहे का नाही, आहे.
परंतु ती लाली प्रक्रियेनं प्राप्त होते. तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी भगवंत आहे असं भगवंत सांगतात, परंतु तो भगवंत केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळेस आम्हाला त्या भगवंताला प्राप्त करण्याची रीत प्राप्त होईल. ती रीत प्राप्त झाल्यानंतर तो भगवंत सोपा आहे, परंतु केव्हा? ज्यावेळेस गुरूंच्या चरणाची शरणागती झाल्यानंतर. कारण गुरु काय करतात? तर गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म, आणि ते परब्रह्म आपल्याला त्यांच्यासारखं करतात. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे एकही क्षण लागत नाही, काही करावं लागत नाही, केवळ ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आणि आवडी अनंत आळ बाबा. पण एक चित्त व्हायला आपल्याला त्या श्रीगुरूंची कृपा म्हणजेच ते नाम प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ते नाम सोपे रे रामकृष्ण. ते नाम भेटल्यानंतर, त्या नामाचा ध्यास घेतल्यानंतर जशा पद्धतीने दुधातलं तूप मंथन करून आपल्याला प्राप्त होतं, तसं त्या नामाचं चिंतन करता करता काय अनुभव येतो? काय अनुभव येतो? तर रामकृष्ण नामे उन्मनी साधली, आणि तयाशी लादली सकळ सिद्धी. म्हणजे मन ज्यावेळेस त्या परमात्म्याला आतमध्ये पाहतं, त्यावेळेस ते मन शिल्लक राहत नाही. जसं मिठामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ते मीठ रूपानं राहत नाही, तसं मन त्या परमात्म्याला पाहायला गेलं की ते मन त्या ठिकाणी शिल्लक राहत. आणि मनाला ज्यावेळेस ती स्थिती प्राप्त होते, त्यावेळेस जी अनुभूती येते तो परमात्मा आहे, तो ईश्वर आहे. आणि ती अनुभूती प्रत्येकाला प्राप्त झाल्याशिवाय या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला सुटका नाही. जन्म आणि मरणाचा फेरा चुकवणं हेच आपलं परम कर्तव्य आहे. आणि ते जन्म मरणाचं बीज ज्यांनी चुकवलं, ज्यांनी आम्हाला त्या दुःखातून मुक्त केलं, ते अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो आज भय भालकाचे, तुम्ही सांभाळले जाते, तुम्ही सांभाळले जाते. आज भय भालकाचे, आज भय भालकाचे, तुम्ही सांभाळले जाते, तुम्ही सांभाळले जाते. जन्म आलो त्याचे, आजी फल झाले साचे, तुम्ही सांभाळले संती, आणि भय निरसले खंती. प्रत्येकाच्या मागे एक भय लागलेलं आहे. प्रत्येकाला भीती आहे. कशाची? जन्माच्या पश्चात कशाची भीती आहे? मरणाची भीती आहे. परंतु ती मरणाची भीती कोणाला वाटेल? जो जिवंत आहे त्याला. बाबा म्हणतात की जिवंत माणसाला करंट लागेल का मेलेल्या माणसाला? मेलेल्या माणसाला लागेल का? नाही, मेलेल्या माणसाला नाही लागणार, कारण तो जिवंत असायला पाहिजे. माऊलीसुद्धा लाच काढतात माऊली आपली ज्ञानेश्वरीमध्ये. काय म्हणतात? तैसे आऊट हातपणे जे शव होऊने जिणे, आणि उपजो मरणे नावा नावा. आऊट हातपणे 3.5 हाताचं शरीर घेऊन जे जन्माला येतात, ते 3.5 हाताचं शरीराचं त्यांना फार मोठं अहंकार होतो. बघा, मी मनुष्य देहामध्ये आहे आणि मला फार कळतं असं त्याला अहंकार होतो. परंतु वास्तविक पाहता त्याच्या पाठीमागे काळ नावाचा बोका लागलेला आहे. उंदीर खातो बोका, तैसे काळ नेतो लोका. मग तसं तैसे आऊट हातपणे जे शव होऊनी जिने, उपजो मरणे नावा नावा. तेत गर्भभेद मुसे, आणि रक्त मूत्र रसे, ओतीव होऊनी असे ते लाजीरवाणे. गर्भामध्ये बघा किती दुःख आहे. मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्टीच्या दाथरी, नवमास उकडोनी जन्म जन्मोनी मरती. आता हे शब्दांनी कितीही सांगितलं तर तो अनुभव प्रत्येकाने घेतलेला, परंतु हीच मायाच आहे परमात्म्याची, की ही माया त्या सर्व दुःखावरती त्याचं विस्मरण काढते. आम्हाला काही कळत नाही. आज आम्हाला एवढी गरमी,
ही जी आम्ही थोडंसं जर उकाडा झाला तर आम्ही सहन करू शकत नाही. पण गर्भामध्ये बघा त्या तिथं 3.5 हाताचं म्हणजे त्या गर्भामध्ये काय एअर कंडिशन आहे का तिथं? उलटा टांगलेला जीव आहे आणि तो क्षणोक्षणी त्या दुःखामध्ये पचतोय. आणि काय सांगो गर्भीचे यातना मग भोगीचा नारायणा असमळा मूत्र दान तुझ क्षण क्षणाघातले काय सांगो गर्भीचे यातना मग भोगीचा नारायणा असमळा काय सांगू त्या गर्भीची यातना मज भोगता नारायणा तुझं क्षणाक्षणा ध्यात असे है ना. बरं, क्षणाक्षणाला आपण त्या भगवंताचं स्मरण केलेलं आहे गर्भामध्ये. आणि त्या भगवंताने आपल्याला उपेक्षितलं असं आहे का? तो आहे गर्भामध्येही आपली रक्षा त्यानेच केली. काय गर्भामध्ये भगवंताने रक्षा कशी केली? तर हा जो नाड होता आपला, तो नाड त्या परमात्म्याला जोडलेला होता. आणि तिथं आणि त्या गर्भामध्ये त्याची आणि त्याच्या आईची रक्षा कोण करत होता? भगवंतच करत होता. पण त्या परमात्म्याने गर्भातही सांभाळलं आणि गर्भातून बाहेर आल्यानंतर सुद्धा तो सांभाळतोय. आणि एवढी त्याची आपल्यावरती कृपा आहे. मग त्या कृपेतून उतराई होण्याकरता आपल्याला त्याचं काय करणं आहे? भक्ती करणं गरजेचे आहे. आणि त्या भक्तीची आम्हाला प्राप्ती होणं गरजेचे आहे. ती प्राप्ती ज्यांच्या कृपेने झाली ते संत आहेत. आणि संत सामान्य नाही, संतांचा महिमा सामान्य नाही. कोणाला कळेल तो? संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. आणि अशा पद्धतीने संतांचा महिमा अत्यंत दुर्गम आहे आणि तो या मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवालाच कळू शकतो. परंतु केव्हा? ज्यावेळेस तो स्वतः त्याचा विचार करेल. मग माऊली म्हणतात की जोपर्यंत हा 3.5 हातामध्ये आलेला जो मनुष्य आहे, तो जोपर्यंत आपण कसं आलो आणि आपली काय गती आहे या गतीचा जो विचार करत नाही, तोपर्यंत त्याला मुक्तीचा मार्ग आपल्याला शोधायचा आहे हे त्याला कळणार नाही. आणि ज्यावेळेस त्याला कळेल त्यावेळेस त्याला सद्गुरूंची प्राप्ती होणारच आहे. आणि सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर जी त्याला काय म्हणतात की पूर्णतेची अनुभूती आहे, ती पूर्णतेची अनुभूती म्हणजेच कृतकृत्यता. कृतकृत्यता म्हणजे काय? की आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची. या तृष्णा म्हणजे इच्छाच नाहीशी होणं, एका ईश्वरा व्यतिरिक्त काहीही इच्छा शिल्लक न राहणं. जे काही उरलेलं आहे आता संतांच्या भेटीनंतर ते केवळ प्रारब्धापुरतं शरीर उरलेलं आहे. संतांच्या दर्शनामध्ये जन्मोजन्मीचं जे पाप आहे, जे किल्मिश आहे, ते किल्मिश एका क्षणामध्ये नाहीसं होतं. म्हणजे कोणाकोणाचं नाहीसं झालं? श्रीपाद बाबा सांगायचे की बाबा केवढाही मोठा पापी असला, 4-5 हजार बोकड खाल्ले असतील आणि बॅरल भरून दारू पिली असतील तरीही तो त्या पापातून मुक्त होऊ शकतो. पण कधी होईल पापातून मुक्त? ज्यावेळेस तेवढीच पॉवरफुल व्यक्ती त्याला भेटेल त्यावेळेस तो त्या पापातून मुक्त होऊ शकतो. कारण पाप किती आहे? असं पाप आहे का? पाप केवळ काय? आपल्या बुद्धीचा एक कल्पना आहे. पाप वास्तविक पाहता पाप नाहीच. पाप पुण्य हे काय? कल्पनेतलं आहे. कारण हे विश्वच कल्पनेतून तयार झालेलं आहे. हे विश्वच मृगजळासारखं आपल्यासमोर उभं आहे आणि ते विश्व केवळ कल्पनेतलं असल्यामुळे त्याला घालवायला आम्हाला फक्त आमच्या बुद्धीत, आमच्या विचारामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि तो विचार आम्हाला संत देतात. त्या विचारालाच भगवंताचं नाम म्हटलेलं आहे. आणि ते नाम ज्यावेळेस आम्ही त्याचा जप करतो त्यावेळेस त्याचा अनुभव आहे की काय अनुभव त्याचा? की ते नाम हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाची अनुभूती आम्हाला ज्यावेळेस येते, ज्यावेळेस आम्ही अंतर्बाह्य शांत होतो. शांत होतो म्हणजे काय? की आम्हाला कशाचीही इच्छा राहत नाही. या संसारामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सर्व अनित्य आहे, त्या सर्व परिवर्तन होणार आहे. आणि एक नित्य असलेला तो परमात्माच आहे. त्या परमात्म्याची ज्यावेळेस आम्हाला अनुभूती येते त्यावेळेस आमच्या इच्छा सर्व नाहीशा होतात. आमच्या ज्याप्रमाणे गंगा नदी आपल्या उगमस्थळापासून निघते, फेडित पाप ताप पोखित तिरीचे पादप, आणि समुद्रा जाय आप गंगेचे दैसे. गंगा जशी समुद्रात जाऊन तिथं विसावते, तसं सद्गुरूच्या कृपेने आलेल्या अनुभवाने जीव
सर्व प्रकारे त्याला काय प्राप्त होतो? विसावा प्राप्त होतो. आणि तो विसावा प्राप्त होणं म्हणजेच कृतकृत्यता. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. काळाचं जर पाहिलं आपण, बरोबर, काळ जर पाहिलं तर काळ म्हणजेच जन्म आणि मरेपर्यंत जो क्षण आहे, प्रत्येक सेकंद आहे, तो सेकंद म्हणजे काय, त्याला काय म्हटलेला? काळ म्हटलेला आहे. आणि हा काळ जन्मापासून मरेपर्यंत सारखी वाट पाहतोय जीवाची. घडोघडी काळ वाट ह्याची पाहे, अजून किती आहे अवकाश. किती वेळ आहे या नरदेहामध्ये आलेल्या जीवाला. एवढ्या वेळेमध्ये त्याला सार असराचा विचार करून आपली हिताची गोष्ट प्राप्त करायची आहे. आणि हित ते काय आहे? हित ते करा देवाचे चिंतन. पुढे काय बाबा? करुणिया मन एकविध. आपलं मन एकविध झालं पाहिजे. कारण हे मन जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत हे द्वैत शिल्लक आहे. आणि हे द्वैत जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होऊ शकत. मग हे या दुःखाची निवृत्ती करण्याकरता मनालाच रामाला अर्पण करायचं, मनालाच भगवंताला अर्पण करायचं आहे. भगवंताने सांगितलं की या संसारामध्ये आता कोणालाच वेळ नाही आहे. म्हणजे आहे का वेळ आपल्याला? या तीन गुणांनी प्रत्येक व्यक्ती त्रिविध तापे अनुदिनी तापे जीव पोळीला. अनुदिनीच्या तापाने जीव पोळलेला आहे आणि प्रत्येकाच्या मागे हे पोट लागलेलं आहे. हे पोट काही आपल्याला स्थिर होऊ देत नाही. आणि अशा अस्थिर असलेल्या परिस्थितीमध्ये त्याला आत्मस्वरूपाची त्याला माझी भेट कशी काय होईल? मग त्याला भगवंत म्हणतात की बाबा तो ध्यान जप कधी करेल तरी काही हरकत नाही. या कलियुगामध्ये हे भगवंताचं नाम इतकं पॉवरफुल आहे की ते नाम जर आपण एक क्षण जर त्या नामाचं जर चिंतन केलं तर त्या नामाच्या चिंतनाने अनंत जे पुण्य, अनंत जन्मीचं जे पाप आहे त्या पापातून आपण निवृत्त होतो. मग ते त्या पापातून निवृत्त होण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? भगवंत म्हणतात तुला फक्त मला तुझं मन अर्पण करावं लागेल. अर्जुनाला भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, अर्जुना तुला काही करायची गरज नाही. अर्जुना तू मनबुद्धी साचेसी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी तू मातीची गा पावसी. हे माझी भाग मी प्रतिज्ञेवरती सांगतो की तुला फक्त तुझं मनच मला अर्पण करायचं, बाकी तुला काहीही करायची गरज. आणि नेमकं हेच अवघड आहे परमार्थामध्ये. मन परमात्म्याला अर्पण करणं, सद्गुरूला अर्पण करणं हे फार मोठं अवघड आहे. कारण मन जे चिंती ते वैरी न चिंती. मन जे चिंतन करते ते वैरीही चिंतन करत नाही. रात्रंदिवस बाबा सांगायचे अंतर्बाह्य आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जन आणि मन. हा, अंतर्बाह्य जन आणि मन म्हणजे सारखं आमच्या मुक्तीमध्ये आमचाच प्रतिबंध आहे. आमचीच बुद्धी आम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोचू देत नाही. वास्तविक पाहता ते त्या बुद्धीला परमात्म्यालाच भेटायचं आहे, परंतु त्याच्यामध्ये जो अडथळा आहे तो आमच्याच धारणेचा आहे. मग ही धारणा आम्हाला बदलवायची आहे. आम्हाला भगवंताला आमचं सर्वस्व अर्पण करायचं आहे. मग भगवंत म्हणतात की बाबा तू मन बुद्धी जर मला अर्पण केली तर मी तुला प्रतिज्ञेवरती सांगतो तू मलाच येऊन मिळशील. परंतु प्रश्न असा आहे की बाबा प्रत्येकालाच भगवंताला मन अर्पण करते असं नाही. मग भगवंत म्हणतो की नाही जप तप ध्यान करायची काही गरज नाही, तू काय कर. तरी अर्जुना तू अथवा हे चित्त मनबुद्धी चित्त अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या स्वरूपी अचुंबित न शक्सी देऊ. तुला हे मन माझ्या ठिकाणी मला अर्पण करता येत नाही तरी का ऐसे करी. या 8 पहारा माजरी मोटके निमिषभरी मज देतो जाय. मग पुनवेहून जैसे शशिबिंब दिसे औसत हारपे नाहीचे होय तैसे भोगातून रिगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. म्हणजे हळूहळू एक वेळेस नाही. भगवंत आपल्याला डायरेक्ट काय राम होता येईल का? राम हे एवढं सोपं आहे. राम म्हणता रामचे होईजे आणि पदी बैसुनी पदवी घ्यायचे. राम म्हणताना रामच झालं, परंतु आता हे जे प्रारब्धाचं शरीर उरलं याच्यामध्ये आम्हाला अत्यंत सावध राहायचं आहे. कारण रस्ता अत्यंत सोपा जरी असला तरी तो कठीण आहे. त्याच्यावरती आम्हाला सारखं विवेक आणि वैराग्याद्वारे आम्हाला विचार करायचा की आमची साधना जी आमचं जे चित्त आहे सद्गुरूंच्या कृपेने जे शुद्ध झालेलं आहे ते शुद्ध झालेलं चित्तच आम्हाला देवाला अर्पण करायचं आहे. आणि ते अर्पण करण्याकरता आम्हाला साधना करायची. कारण या नामाचा उपयोग जो आहे, जसं ब्रह्मास्त्र जे आहे ते ऐन अटीतटीच्या प्रसंगालाच वापरता येतं. असं केव्हाही ते काही ब्रह्मास्त्र चालवता येत नाही. तसं हे जे आम्हाला साधना भेटलेली आहे, नाम भेटलेलं आहे, या नामाचा उपयोग आम्हाला शेवटी लागणार आहे. कारण काय अंतकाळी मती तेची प्राणी अशी जाण गती.
या लागी श्रीकृष्ण अहोराती चित्ती स्मरावा. म्हणजे सारखं आम्हाला जे एक भजन कीर्तन जे एक सत्संग करायचा आहे तो कशा करता आमची साधना एका विशिष्ट स्वरूपाने चालत राहिली पाहिजे ती आमची. आणि ज्यावेळेस आम्ही अशा पद्धतीनं ध्यानधारणा करून आमचं जे सर्वस्व आहे ते परमात्म्याला अर्पण करू त्यावेळेस भगवंत म्हणतात की जसं पौर्णिमेपासून जे चंद्राचं प्रतिबिंब आहे ते एक एक दिवस नाहीसं होत एका दिवशी अमावस्येला ते दिसतच नाही. तसं आमच्या ठिकाणी जे काही दोष आहेत जे काही पाप आहेत त्या पापातून आम्ही हळूहळू या नामाच्या द्वारे सर्व प्रकारे निर्दोष होत एका दिवशी आम्ही त्या परमात्म्यालाच प्राप्त होऊ. विठ्ठल विठ्ठल बघा वेळ निघून गेली कशी गेली मला कळलंही नाही. म्हणून अभंगाचं मला निरूपण करता आलं की नाही काही ठाऊक नाही. परंतु जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. अभंग असा आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती आणि भय निरसले हंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो आणि तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तसं पाहिलं तर काळाची सत्ता या देहावरती आहे आणि हा देह जरी या देहात जरी आम्ही असलो तरी या देहाचा आमचा काहीही संबंध नाही. या देहामध्ये आम्ही या देहाहून वेगळे आहे एवढंच आम्हाला समजून घ्यायचं आहे की या देहामध्ये आम्ही साक्षी स्वरूप नारायण आहोत. त्या नारायणाचा आम्ही अंशच नाही तर प्रत्यक्ष नारायणच आम्ही आहोत. परंतु हा अहंकार झाला नाही पाहिजे म्हणून त्या नारायणाचे आम्ही दास आहोत. त्या नारायणाचे आम्ही कोण आहोत दास आहोत. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात देहबुद्धीने जर आपण पाहिलं तर देहबुद्धी तू दासोहम. देहबुद्धीने आपण भगवंताचे कोण आहोत दास आहोत. आणि जीवबुद्धीनं पाहिलं तर आम्ही भगवंताचे कोण आहोत साक्षात अंश आहोत. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे ममे वांशे जीव लोक आणि जीवभूत सनातन. म्हणजे आपण परमात्म्याचा अंशच आहोत. नवे आपण परमात्माच आहोत. परंतु जोपर्यंत ही 3.5 शरीर तोपर्यंत आम्हाला दासच व्हावं लागेल. तोपर्यंत आम्हाला पंढरीची वारी करावीच लागेल. कारण त्या पंढरीश पांडुरंगाचा आमच्यावर उपकार आहे. त्या परमात्म्याने आम्हाला हा देह दिला आहे. या देहामध्ये आम्हाला विवेक आणि वैराग्ययुक्त बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीला बोध करण्याकरता त्याने गुरुरूपात आम्हाला दर्शन सुद्धा दिलेलं आहे. गुरुरूपात दर्शन येऊन त्याने आमच्या सर्व संशयाचं निराकरण केलं आहे. आमच्या ठिकाणी आता संशय राहिलाच नाही. कारण वास्तविक पाहता संशय घ्यायला जागाच नाही. कारण जे दृष्टी दिसे ते हरिरूप आणि पूजा ध्यान जप नाही. पूजा ध्यान करायची कोणालाही गरज नाही. प्रत्येक जीव हा परमात्माचा आहे. फक्त तो परमात्मा हे सांगण्याकरता त्याला गुरु दर्शन देतात. आणि गुरूंचं दर्शन झाल्यानंतर
जन्म आलो त्याचे आजी फल झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलं तुका मने काळ आता करू न शके बळ संतांच्या कृपेने जशा पद्धतीने बोलता आला तशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. माझे गुरुवर्य सर्वच माझे गुरु आहेत आणि त्यांच्या कृपादाने जसा कथेचा विस्तार करता येईल तसा मी मोडक्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न केला. तर करवली तैशी केली कटवट आणि वाकडी का नीट देव जाणे सहज झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरूंच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दुःख म्हणे काळ दुःख म्हणे काळ दुःख म्हणे काळ काळ दुःख म्हणे काळ तुका म्हणे काळ
क्षमा पराज महाराज तुम्ही देता नाही विचारिला अधिकार व्यापुला क्षमा पराज महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम